नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी रत्न या YouTube प्लॅटफॉर्मवर मी गणेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण सॉइल सायन्सचा नेक्स्ट टॉपिक दॅट इज सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस हा टॉपिक बघणार आहोत। तर चला तर मग सो व्हॉट इज सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस? As you know, these soil forming processes are much more complex and dynamic in nature. Okay, the soil forming processes are more complex and dynamic in nature. The counter interaction of various soil forming factors set a course of action which leads to the formation of soil, and that is nothing but the soil formation process. That course of action is nothing but the soil forming processes. Okay, तर बघा सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस या त्याच्या कोर्स ऑफ ऍक्शन नुसार दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड झालेला आहे। दॅट इज फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस अँड स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस। ओके, तर आपण याच्यामध्ये आता या सर्व सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस वन बाय वन बघणार आहोत। तर बघा फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस मध्ये काय होते, तर एक ऑन एन ऍव्हरेज फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मध्ये देयर इज ऍडिशन और गेन ऑफ वाटर, ऑर्गेनिक मॅटर, मिनरल मॅटर इनटू द सॉइल, देन लॉस ऑफ वाटर, ऑर्गेनिक मॅटर अँड मिनरल मॅटर इनटू द सॉइल. ओके, देन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सॉइल पार्टिकल्स और सॉइल constituents from one part to the another part in the soil, and the transformation of organic matter into the mineral matter or vice versa by means of various mineralization processes. Okay, so here the fundamental soil forming processes are of four types, that is humidification, elevation and horizonation. ओके, तर आपण वन बाय वन या सर्व सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस पाहणार आहोत। पहिले आहे ह्युमिफिकेशन. ओके, व्हॉट इज ह्युमिफिकेशन? ह्युमिफिकेशन इज नथिंग बट दी डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर इनटू मोर कॉम्प्लेक्स कोलॉइडल नेचर डार्क कलर ऑर्गेनिक कंपाउंड, दॅट इज नथिंग बट दी ह्युमस. ओके, तर बघा जे काय ऑर्गेनिक मॅटर असते सॉइल मधलं त्याचं डिकम्पोजिशन होऊन ते वेल डिकम्पोज होऊन ह्युमस मध्ये त्याचा ते कन्वर्ट होते, दॅट इज नथिंग बट द ह्युमिफिकेशन. तर बघा ह्युमिफिकेशन मध्ये आपण बघूया जे व्हिजिटेशन असते त्याचं डिकम्पोजिशन होताना त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट्स असतात त्याचा डिकम्पोजिंग रेट नुसार त्याच्या रेजिस्टंट टू डिकम्पोजिंग नुसार ते वेगवेगळ्या प्रकारे डिकम्पोज होतात. म्हणजे थोडक्यात काय, तर सर्वात पहिले सिंपल कंपाऊंड जे असतात म्हणजे जे शुगर्स आहे, ओके, स्टार्च आहे, ते सर्वप्रथम डिकम्पोज होतात. त्याच्यानंतर जे मोर कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे शुगर आणि स्टार्चच्या तुलनेत, फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आहे, ओके, ते डिकम्पोज होतात, प्रोटीन्स, सेल्युलोज एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर मोर कॉम्प्लेक्स कंपाऊंड दॅट इज दे आर रेजिस्टंट टू द डिकम्पोजिशन, दॅट इज टॅनिन्स, दे गेट डिकम्पोज. ओके, सो step by step these all constituents of the vegetation get decomposed and converted into the humus. Okay, तर बघा ह्युमिडिफिकेशन प्रोसेस मध्ये जे आपलं कोनिफेरस ट्रीज जे असतात म्हणजे जे ऍसिड प्रोड्युसिंग प्लांट जे असतात त्यामध्ये डिकम्पोजिशन हे फास्ट होते. ओके, आता माहिती आहे आता ह्युमिडिफिकेशन प्रोसेसला इट इज द केमिकल अँड बायोलॉजिकल ऍक्शन. ओके, various microorganisms in the soil decompose that organic matter and convert it into the humus. Okay, this is all about the humidification process, the first fundamental soil forming process, that is humidification. त्याच्यानंतर आहे elevation. Okay, what is meant by elevation? Elevation चा थोडक्यात अर्थ काय तर वॉश आउट. ओके, वॉश आउट, the washing out of chemical constituents of the soil from upper layer to lower layer is nothing but the elevation. Elevation it is synonymous to the emigration. Okay, म्हणजे काय, वरच्या भागातील जे काही सॉइलचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते खालच्या भागामध्ये येणे ड्यू टू द पर्कोलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर. ओके, ड्यू टू द
पर्कोलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर. वॉटर जसं जसं सॉइलमध्ये पर्कोलेट होत जाते, ते पर्कोलेट होत असताना ज्या वरच्या अप्पर सरफेस मधल्या हॉरिझॉन मधले जे काही केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे सॉइल मधले ते लोअर हॉरिझॉन मध्ये लीच आउट होतात किंवा वॉश आउट होतात ड्यू टू द पर्कोलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर. दॅट इज नथिंग बट द एलिव्हेशन. मग याच्यामध्ये जे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे जे वॉश आउट होतात ते एकतर ह्युमस असू शकते किंवा क्ले असू शकते, वेगवेगळे ऑक्साइड्स म्हणजे अल्युमिनियम ऑक्साइड्स आहे, फेरस ऑक्साइड आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते सगळे अप्पर लेअर मधून लोअर लेअर मध्ये वॉश आउट होतात अँड दे गेट वॉश आउट फ्रॉम A1 horizon. Okay, so here the objective is the region of elevation is A1 horizon. Okay, आलं लक्षात. त्याच्यानंतर थर्ड soil forming process, that is elevation. Okay, elevation. What is meant by elevation? Elevation is synonymous to the term immigration. Okay, immigration. याच्यामध्ये काय होते, इल्युएशन याचा एक्झॅक्ट मिनिंग काय, तर वॉश इन रिलेशन टू सॉइल. वॉश इन म्हणजेच काय, दोज सॉइल कॉन्स्टिट्यूएंट विच गेट वॉश आउट फ्रॉम द अप्पर लेअर दॅट इज A1 हॉरिझॉन गेट डिपॉझिटेड. ओके, गेट डिपॉझिटेड इन टू इट्स लोअर हॉरिझॉन. ओके, इन इट्स लोअर हॉरिझॉन दॅट इज नथिंग बट दी इल्युएशन प्रोसेस. म्हणजे जे काही केमिकल कॉन्स्टिट्यूएंटच्या A1 हॉरिझॉन मधून लीच आउट झालेले आहे किंवा वॉश आउट झालेले आहे ते A2 हॉरिझॉन मधून जे काही वॉश आउट झालेले आहे ते B1 हॉरिझॉन मध्ये गेन होतात, तिथे ते डिपॉझिट होतात. दॅट प्रोसेस इज नथिंग बट द इल्युएशन प्रोसेस. ओके, आता याच्यानंतर लास्ट प्रोसेस ऑफ फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस दॅट इज हॉरिझोनेशन. हॉरिझोनेशन म्हणजे काय, तर development of specific horizons as per the chemical constituent of the soil. That is the when we see about the well matured soil, it develops into A, B and C horizons. So the development of such horizons is nothing but the horizonation. तर ह्या अशा 4 फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आहेत. ओके, त्याच्यानंतर आता आपण बोलूया स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस विच इज ऑल्सो मच इम्पॉर्टंट as per the objective point of view. तर स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस याच्यामध्ये पहिली प्रोसेस आहे कॅल्सिफिकेशन. ओके, कॅल्सिफिकेशन. व्हॉट इज कॅल्सिफिकेशन? Calcification is nothing but the accumulation and precipitation of the calcium carbonates in the soil due to the percolating action of water is called as calcification. Okay, आता आपण याची जर केमिस्ट्री बघितली तर बघा, जे सॉइल मधले CO2 असतो आणि वॉटर जे असते ते एकत्रित येऊन H2CO3 फॉर्म करते. ओके, कार्बोनिक ऍसिड. दिस H2CO3 when react with the calcium under high temperature आणि हाय लेवल ऑफ CO2, तर बघा हा जो कॅल्शियम आहे तो H2CO3 सोबत रिॲक्ट होऊन CaHCO3/2 हा कॅल्शियम बायकार्बोनेट हा सोल्युबल कंपाऊंड फॉर्म करते. ओके, हा जो सोल्युबल कंपाऊंड फॉर्म करते, हा सोल्युबल कंपाऊंड जेव्हा आता याच्यामध्ये जेव्हा CO2 चं प्रमाण कमी होते आणि टेम्परेचर हे हायच असते, यावेळेस हा जो CaHCO3 आहे म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट आहे, तो कॅल्शियम कार्बोनेट मध्ये रूपांतर होतो आणि वॉटर आणि CO2 गेट रिलीज. ओके, CO2 गेट इव्हॉल्व्ड and water gets released into the soil. So this CaCO3 form, that is calcium carbonate form, get precipitated in the layer or particular horizon. And that's how the calcification process is formed. And the place or the horizon where this calcium carbonate get precipitated, that horizon is called as calcic horizon. Okay, that horizon is called as calcic horizon. This is how the calcification process get happen. Okay, now the second process, second specific soil forming process, that is decalcification. Okay, decalcification. Decalcification म्हणजे काय, तर इट इज द रिव्हर्स ऑफ कॅल्सिफिकेशन प्रोसेस. म्हणजे काय, जिथे
कॅल्सिफिकेशन प्रोसेसमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे अॅक्युम्युलेट झालं होतं आणि डिपॉझिट झालं होतं, तेच कॅल्शियम कार्बोनेट हे वॉश आउट होते किंवा रिमूव्ह होऊन जाते इन डिकॅल्सिफिकेशन प्रोसेस ड्यू टू द पर्कोलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर. जसं वॉटर सॉइलमध्ये पर्कोलेट होते तसं ते वॉटर लिचिंग होत असताना त्याच्यासोबत हे कॅल्शियम कार्बोनेट सुद्धा लीच आउट होते. ओके, सो दिस इज नथिंग बट दी कॅल्सिफिकेशन प्रोसेस. नाउ द थर्ड स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस that is podzolization. Okay, podzolization. What is meant by podzolization? It is the soil forming process where podzolic soils are formed. Okay, podzolic soils तयार होतात. आता याच्यामध्ये बघा, जसं जसं सॉइल मध्ये वॉटर पर्कोलेट होते तसं तसं सॉइल मध्ये ते वॉटर जे आहे ते अपार्ट फ्रॉम कॅल्शियम कार्बोनेट सोबतच अजून काही जे बेसिक कॅटायन्स आहेत ते लीच डाऊन करते. ओके, आता सर्व जे काही बेसिक कॅटायन्स आहेत ते सॉइल मधले जर का लीच डाऊन झाले तर इथे ऍसिडिक कंडिशन तयार होईल. ओके, सो द पोडझोलायझेशन इज प्रोसेस नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक सॉइल. ओके, कारण काय तर याच्यातले सगळे बेसिक कॅटायन्स असतात पोडझोलायझेशन प्रोसेसच्या वेळेस ते लीच डाऊन होतात आणि याच्यामध्ये सिस्की ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सिस्की ऑक्साईड म्हणजे काय तर जे अॅल्युमिनियम ऑक्साईड्स असतात आणि आयर्न ऑक्साईड्स असतात यांना कलेक्टिव्हली सिस्की ऑक्साईड्स असं म्हणतात. ते सिस्की ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन हे त्या हॉरिझॉन मध्ये त्याचे कॉन्सन्ट्रेशन खूप वाढते आणि त्याच्यामुळे हे जे Al2O3 आणि Fe2O3 म्हणजे सिस्की ऑक्साईड जे असतात ते त्या सॉइलमध्ये सोल्युबल फॉर्म मध्ये असतात आणि सोल्युबल फॉर्म मध्ये असल्यामुळे ते त्याच्यामध्ये ऍसिडिक कंडिशन खूप वाढवते, पीएच कमी होतो आणि सॉइलच्या ऍसिडिक फॉर्म होतात. आता बघा, अप्पर लेअर मधून म्हणजे ए हॉरिझॉन मधून जे सिस्की ऑक्साईड लीच डाऊन होतात. ओके, सिस्की ऑक्साईड जे ते लीच डाऊन होतात त्याच्यामुळे काय होते त्या ए हॉरिझॉन मध्ये ग्रे कलरचा किंवा ऍशी अपिअरन्स तयार होतो. ओके, ऍशी अपिअरन्स तयार होतो म्हणजे राखेच्या कलरचा अपिअरन्स तयार होतो अँड दॅट हॉरिझॉन रिसेम्बल्स टू द ऍशी अपिअरन्स. त्याच्यामुळे या प्रोसेसला पोडझोलायझेशन असं नाव दिलेलं आहे. ही एक रशियन टर्म आहे. पॉड मीन्स ऍशी अपिअरन्स आणि झोला मीन्स अंडर. ओके, अंडर द ऍशी अपिअरन्स. ओके, दिस इज व्हॉट द पोडझोलायझेशन प्रोसेस इज. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस दॅट इज लॅटेरायझेशन. ओके, लॅटेरायझेशन. व्हॉट इज लॅटेरायझेशन? लॅटेरायझेशन इज द प्रोसेस वेअर जे सिस्की ऑक्साइड्स आयन जे असतात म्हणजे हे जे सिस्की ऑक्साइड्स असतात ते सॉइल मध्ये अॅक्युम्युलेट होतात. ते नियर अबाउट 70 to 80% एवढं त्याचं सॉइल मध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि सिलिका जी असते ती लीच आउट होते. सिलिका जी असते ती लीच आउट होते आणि याच्यामुळे हे जे सिस्की ऑक्साइड जे असतात ते याच्यामध्ये जास्त अॅक्युम्युलेट झाल्यानंतर जसं सॉइल मधलं मॉइश्चर कमी व्हायला लागते तर त्या हॉरिझॉन मध्ये हे जे सिस्की ऑक्साइड आहे ते एक हार्ड कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर फॉर्म करतात विच रिसेम्बल्स टू द ब्रिक और टाइल. ओके, सो दिस ब्रिक और टाइल स्ट्रक्चर इज नोन एज लॅटेराइट or latosol and the process of formation is this laterite or latosol is called as laterization or lotosation. ओके, तर बघा कसं तर जे सिस्की ऑक्साइड असतात ते त्या पर्टिक्युलर हॉरिझॉन मध्ये अॅक्युम्युलेट होतात. अॅक्युम्युलेट झाल्यानंतर त्याच्यातलं मॉइश्चर निघून गेल्यानंतर ते हार्ड कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर फॉर्म करतात विच रिसेम्बल्स द ब्रिक. ओके, लॅटेराइट म्हणजे काय? लॅटेराइट म्हणजे ब्रिक लाईक स्ट्रक्चर. ओके, तर हे जे ब्रिक लाईक स्ट्रक्चर फॉर्म होते सिमेंटिंग मटेरियलमुळे Al2O3 आणि Fe2O3 मुळे. सो दॅट्स हाऊ द लॅटेरायझेशन प्रोसेस ऑफर. ही लॅटेरायझेशन प्रोसेस जी आहे
ती वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेट मध्ये प्रॉमिनंट असते. त्याच्यानंतर जे बेसिक पॅरेंट मटेरियल असते तिथे ही प्रोसेस प्रॉमिनंट असते. ओके. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस दॅट इज ग्लेझेशन. ओके. Glaze is the Russian term which means blue or green or gray clay. That is the formation of blue, green or gray clay is nothing but the process that is known as glazation. तर बघा वॉटरलॉक कंडिशन्स मध्ये काय होते बघा, अनएरोबिक कंडिशन तयार होते. अनएरोबिक कंडिशन तयार झाल्यावर वॉटरलॉक कंडिशन मध्ये आणि जिथे ड्रेनेज जे असतं ते इम्पेडेड असते, म्हणजेच काय ड्रेनेज फॅसिलिटी इज सो पुअर, अशा वेळी त्या हॉरिझॉन मध्ये ड्यू टू द पर्क्युलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर तर पर्क्युलेट होते पण ते लीच डाऊन होत नाही, कारण की काय तर ड्रेनेज पुअर आहे आणि स्ट्रॉंगली अनएरोबिक कंडिशन तयार होते. आणि अशा वेळी जे अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी वाढते आणि अशामुळे तिथे एक प्रकारचा क्ले तयार होतो विच इज ब्ल्यू, ग्रीन और ग्रे इन कलर, and that's the process called as glaciation. And the soil thus formed is also called as hydromorphic soil. Okay, the soils are thus formed as hydromorphic soil. तर याच्यामध्ये बघा सॉइल मध्ये वॉटरलॉक कंडिशनच्या वेळेस कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि मॅग्नेज यांची सोल्युबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होते. ओके. आणि जो आयर्न असतो तो रिड्यूस होतो फेरस फॉर्म मध्ये. ओके. आणि हा फेरस फॉर्म मध्ये रिड्यूस होऊन हा सिस्को ऑक्साइड सोबत रिॲक्ट होऊन ऑर्गॅनो कॉम्प्लेक्स तयार होतो. ओके. ऑर्गॅनिक मॅटर सोबत रिॲक्ट होऊन फेरो ऑर्गॅनो कॉम्प्लेक्स तयार करतो. आणि हा जो फेरो ऑर्गॅनो कॉम्प्लेक्स आहे किंवा जे फेरस आणि फेरिक हायड्रॉक्साइड जे आहे, फेरस आणि फेरिक हायड्रॉक्साइड जे आहे ते हे म्हणजे फेरो ऑर्गॅनो कॉम्प्लेक्स आणि फेरस हायड्रॉक्साइड किंवा फेरिक हायड्रॉक्साइड जे असतात ते त्या सॉइल हॉरिझॉनला ब्ल्यू किंवा ग्रीन किंवा ग्रे कलर इम्पार्ट करतात. दॅट इज नथिंग बट द ग्लेझेशन प्रोसेस अँड द सॉइल फॉर्म इज कॉल्ड एज हायड्रोमॉर्फिक सॉइल. ओके. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट प्रोसेस ऑफ स्पेसिफिक सॉइल फॉर्मेशन that is salinization. Okay, salinization. What is salinization? Salinization is nothing but the increase in the concentration of various salts in the soil. The salts may be sulfates or chlorides of calcium, magnesium, potassium, sodium, etc. म्हणजे सॉइल मध्ये कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराइड, पोटॅशियम सल्फेट किंवा पोटॅशियम क्लोराइड, सोडियम सल्फेट किंवा सोडियम क्लोराइड हे जे सर्व सॉल्ट्स आहेत याचं कॉन्सन्ट्रेशन सॉइलमध्ये वाढणे दॅट इज नथिंग बट द सॅलिनायझेशन प्रोसेस. ओके. तर बघा सॅलिनायझेशन मध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे त्या सॉइलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा वाढते आणि soil become saline. Okay, the form soil is called as saline soil. Okay, and the horizon is called as salic horizon. Okay, the horizon is called as salic horizon. So this is what the salinization process is. Okay, त्याच्यानंतरची प्रोसेस आहे अल्कलायझेशन, सोलोनायझेशन or alkalization. Okay, what is solinization or alkalization? That is increase in the concentration of sodium ions along the exchangeable surfaces of the clay colloid. That is nothing but a solinization. Suppose this is a clay colloid, okay, containing various cations. Okay, आणि याच्यामध्ये जर का हे जे सोडियम कॅटायन्स जे आहे त्याचं जर का कॉन्सन्ट्रेशन वाढलं
ओके, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. म्हणजेच काय, तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन या क्ले कोलाइडवर वाढल्यामुळे त्याची एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज ESP व्हॅल्यू इज बिकम मोर दॅन 15% आणि द सॉइल दस फॉर्म इज कॉल्ड एज सोडिक सॉइल. ओके, सोडिक सॉइल और अल्कलाइन सॉइल. सोडिक सॉइल और अल्कलाइन सॉइल, द सॉइल विच फॉर्म ड्यू टू द हायर अक्युम्युलेशन ऑफ सोडियम कॅटायन्स ऑन द क्ले सर्फेसेस. ओके, आता इथे बघा, जो ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन होत असताना ते वेगवेगळे ऍसिड सिक्रेट करतात. ओके, ऍसिड सिक्रेट केल्यानंतर याचा काय तर पीएच वाढतो. परत जसं जसं याच्यामध्ये सोडिक सॉइलमध्ये सोडियमचं प्रमाण वाढल्यामुळे सॉइलचा पीएच वाढतो. सॉइलचा पीएच वाढल्यामुळे काय होते, तर हे जे ऍसिड सिक्रेट झालेले आहे त्याच्यानंतर जे ह्युमस फॉर्म झालेलं आहे, जे ह्युमस आहे ते ह्युमस इट बिकम डार्क इन कलर. ओके, सोडियम आपल्याला माहिती आहे सोडियम हा बेस आहे. ओके, सो सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हॉरिझॉन मध्ये वाढल्यामुळे सॉइलचा पीएच वाढतो. पीएच वाढल्यामुळे जो ह्युमस असतो इट इम्पार्ट्स डार्क कलर. ओके, आणि या ह्युमसच्या डार्क कलरमुळे या सोडिक सॉइलला परत ब्लॅक अल्कली सॉइल असं सुद्धा म्हटलं आहे. ओके, ब्लॅक अल्कली सॉइल. सो दिस इज द प्रोसेस that is soronization or alkalization, that is increasing in the concentration of sodium cations or NaIons on the clay colloids or clay surfaces. त्याच्यानंतर आहे सोलोडायझेशन. सोलोडायझेशन और डिअल्कलायझेशन. सोलोडायझेशन और डिअल्कलायझेशन म्हणजेच काय, तर सोलोडायझेशनच्या ऑपोजिट, दॅट इज रिमूव्हल ऑफ दी sodium ions from the clay surface is called as solidization. Okay, तर it is majorly occurred by dispersion of clay. Okay, dispersion action म्हणजे काय, वॉटर हायड्रोलाइज केल्यानंतर याच्यामध्ये डिस्पर्शन ऍक्टिव्हिटी वाढते आणि सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होते. तर बघा आपण याच्यात काय करू शकतो, तर जे वेगवेगळे जे कॅटायन्स आहे म्हणजे कॅल्शियम आयन, देन मॅग्नेशियम आयन, याचे जर का कॉन्सन्ट्रेशन आपण सॉइलमध्ये वाढलं तरी सुद्धा सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होऊ शकते आणि आपण जी सोडिक सॉइल आहे ती आपण रिक्लेम करू शकतो. याचं बेस्ट एक्झाम्पल काय, तर आपण सोडिक सॉइलला रिक्लेम करण्यासाठी जिप्सम वापरतो. ओके, जिप्सम. तर बघा याची जर केमिस्ट्री आपण जर का बघितली तर सपोज दिस इज अ clay colloid containing higher amount of sodium. Okay, when calcium sulfate is applied to it, then this calcium takes the place of this sodium and forms soluble sodium sulfate. Okay, soluble sodium sulfate. Okay, now this soluble sodium sulfate आपण याच्यात आता if we pour more amount of water in that and pour and proper drainage facilities is allowed. ओके, म्हणजे आपण त्याच्यावर त्या सॉइल मध्ये जास्त प्रमाणात वॉटर अप्लाय केलं आणि त्याची ड्रेनेज फॅसिलिटी जर का चांगली केली तर हा जो सोल्युबल सोडियम सल्फेट जो आहे तो लीच डाऊन होतो आणि त्या सॉइल मध्ये निघून जातो आणि अशा प्रकारे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन अल्कली सॉइल मधलं कमी केले जाते बाय द अमेंडमेंट कॅल्शियम सल्फेट. Okay, this is the overall chemistry of amendment gypsum in the sodic soil. त्याच्यानंतर स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मध्ये लास्ट प्रोसेस दॅट इज पिडोटर्बेशन. ओके, पिडोटर्बेशन. व्हॉट इज पिडोटर्बेशन? Pidoturbation is nothing but the mixing of soil. Okay, mixing of soil. So the mixing of this soil is carried out by various agents. According to these agents, the pidoturbation is classified as faunal pidoturbation, floral pidoturbation, and urgiri pidoturbation. Okay, तर बघा faunal pidoturbation म्हणजे काय, तर mixing of soil by means of various animals, whether it may be earthworm, it may be termites, it may be ants, or it may be man himself. Okay, त्याच्यानंतर floral pidoturbation. Floral pidoturbation is nothing but the process of mixing of soil due to the roots of
व्हिजिटेशन. ओके, रूट्स ऑफ व्हिजिटेशन. जे आपले हायर प्लांट्स असतात त्यांच्या रूट्समुळे जर का सॉइल मिक्सिंग होत असेल, त्याचं केमिकल कंटेंट मिक्स होत असेल, दॅट पिडोटर्बेशन इज कॉल्ड एज फ्लोरल पिडोटर्बेशन. त्याच्यानंतर अर्जिली पिडोटर्बेशन. अर्जिली पिडोटर्बेशन इज मेजरली ऑकर इन द ब्लॅक कॉटन सॉइल. ओके, ब्लॅक कॉटन सॉइल. का तर ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये हायर अमाऊंट ऑफ क्ले इज देअर. ओके, आणि आपल्याला माहिती क्लेला स्वेल आणि श्रिंक प्रॉपर्टी असतात. स्वेल अँड श्रिंक प्रॉपर्टी म्हणजे जसं वॉटर आपण त्याला अप्लाय करू, द वॉटर इज अकोमोडेटेड इन द पोअर स्पेसेस ऑफ द क्ले, आणि त्या क्लेची साईज वाढते, दॅट इज इट गेट स्वेल. आणि जसं यातलं वॉटर निघून जातं त्या पोअर स्पेस मधलं, इट गेट श्रिंक. मग ह्या अशा सायमल्टेनियस स्वेलिंग आणि श्रिंकेजमुळे त्या सॉइलचे चर्निंग होते आणि त्याचं मिक्सिंग होते. दॅट इज नथिंग बट द अर्जिली पिडोटर्बेशन. So this is all about the various soil forming processes. Okay, thank you.